तुम्ही सहज रडता का? त्याचे कारण आज आपण समजून घेऊया. काही लोकांना एखादी छोटीशी गोष्ट मनाला लागली तरी डोळ्यात पाणी येते. एखादा भावनिक प्रसंग पाहिला, कोणीतरी कठोर शब्द बोलले, एखादी आठवण झाली किंवा ताण वाढला तरी ते सहज रडतात. अशा वेळी अनेकांना स्वतःबद्दल प्रश्न पडतो. मी इतकी भावनिक आहे का? सर्वप्रथम एक गोष्ट समजून घेणे महत्त्वाचे आहे. सहज रडणे म्हणजे कमकुवतपणा नाही. रडणे ही मानवी भावनिक अभिव्यक्ती आहे आणि तिच्या मागे अनेक मानसिक, सामाजिक आणि परिस्थितीजन्य कारणे असू शकतात. संशोधनानुसार भावनिक रडण्याचे नेमके एकच कारण नसते. भावना जास्त तीव्रतेने जाणवणे. प्रत्येक व्यक्ती भावना एकाच पद्धतीने अनुभवत नाही. काही लोकांना आनंद, दुःख, भीती, प्रेम, सहानुभूती किंवा निराशा या भावना अधिक तीव्रतेने जाणू शकतात. उदाहरणार्थ, एखाद्याला दुसऱ्याचे दुःख पाहून स्वतःलाही खूप वाईट वाटते. एखादी भावनिक कथा किंवा चित्रपट पाहताना डोळ्यात पाणी येते. यामध्ये सहानुभूती महत्त्वाची भूमिका बजावू शकते. म्हणून मी लवकर रडतो किंवा रडते याचा अर्थ माझ्यात काहीतरी चूक आहे असा होत नाही. मनात साचलेला ताण. कधीकधी आपण ज्या कारणासाठी रडतो ते खरे कारण नसते. दिवसभर कामाचा ताण, घरातील जबाबदाऱ्या, नात्यांमधील समस्या, आर्थिक चिंता किंवा सततचे विचार मनात साचत राहतात. आपण त्याकडे दुर्लक्ष करत राहतो. पण एखादी घटना घडली की अचानक डोळ्यातून अश्रू येतात. तेव्हा त्या छोट्या घटनेपेक्षा आधीपासून साचलेल्या भावनांचा भार मोठा असू शकतो. संशोधनामध्ये प्रौढ व्यक्तींच्या रडण्याशी एकटेपणा, असहाय्यता आणि मानसिक ओव्हरलोड यांसारख्या अनुभवांचा संबंध आढळत आहे. स्वतःच्या भावना व्यक्त करण्याची सवय नसणे. काही लोकांना लहानपणापासूनच ऐकत आलेले असतात, रडू नकोस, मजबूत राहा, पुरुष रडत नाहीत किंवा लोक काय म्हणतील. अशा वातावरणात भावना व्यक्त करण्याऐवजी त्या दाबून ठेवण्याची सवय लागू शकते. पण भावना नाहीशी होत नाही, त्या मनात राहतात. त्यामुळे बराच काळ स्वतःला आवरून ठेवल्यानंतर एखाद्या क्षणी रडू येणे ही भावनिक प्रक्रिया असू शकते. रडणे नेहमीच दुःखामुळे होत नाही. आपण रडतो म्हणजे फक्त दुःख असे समजतो. प्रत्यक्षात आनंद, अभिमान, कृतज्ञता, प्रेम, सुटका किंवा एखाद्या मोठ्या भावनिक अनुभवामुळेही डोळ्यात अश्रू येऊ शकतात. अलीकडे संशोधनांमध्ये भावनिक अश्रू सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या अनुभवांमध्ये दिसू शकतात असे नमूद केले जाते. म्हणून एखाद्या यशस्वी व्यक्तीला पुरस्कार मिळाल्यावर ती रडते किंवा मुलाचे यश पाहून आईवडिलांच्या डोळ्यात पाणी येते. हेही पूर्णपणे नैसर्गिक आहे. रडल्याने मन लगेच हलके होते का? रडून घेतलं की मन हलकं होतं हे आपण अनेकदा ऐकतो. मात्र विज्ञान या विधानाकडे थोडे सावधपणे पाहते. रडल्याने प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक परिस्थितीला लगेच मानसिक आराम मिळेलच असे नाही. काही संशोधनांमध्ये रडण्याचा परिणाम व्यक्ती, परिस्थिती आणि इतरांकडून मिळणाऱ्या आधारावर अवलंबून असल्याचे दिसते. म्हणजेच रडणे स्वतःमध्ये संपूर्ण उपाय नाही. पण रडताना एखाद्या विश्वासू व्यक्तीची साथ मिळाली, भावना व्यक्त करता आल्या आणि परिस्थिती समजून घेता आली तर त्याचा अनुभव अधिक आधार देणारा ठरू शकतो. रडणे ही सामाजिक भाषा देखील आहे. अश्रू फक्त आपल्या मनातील भावना दाखवत नाहीत, ते इतरांना मला आता आधाराची गरज आहे असा संदेशही देऊ शकतात. याचा अर्थ रडणे हे कधीकधी नात्यांमध्ये जवळीक, सामाजिक आधार निर्माण करणारे माध्यम ठरू शकते. मग सहज रडत असाल तर काय करावे? सर्वप्रथम स्वतःला दोष देऊ नका. त्याऐवजी स्वतःला काही प्रश्न विचारा. मला नेमके काय जाणवत आहे? मी गेल्या काही दिवसापासून खूप तणावाखाली आहे का? मी एखादी भावना खूप काळ दाबून ठेवली आहे का? मला कोणाशी बोलायची गरज आहे का? मी सतत स्वतःकडून खूप अपेक्षा ठेवत आहे का? प्रश्नाची प्रामाणिक उत्तरे आपल्याला आपल्या अश्रूमागचे कारण समजून घेण्यास मदत करू शकते. आणि एक महत्त्वाची गोष्ट, जर वारंवार रडू येत असेल, त्यासोबत सतत उदास वाटत असेल, दैनिक कामामध्ये रस कमी झाला असेल
झोप किंवा भूक खूप बदलली असेल किंवा भावना स्वतःच्या नियंत्रणाबाहेर गेल्यासारखे वाटत असेल तर मानसशास्त्रतज्ञ किंवा मानसिक आरोग्य तज्ज्ञाशी बोलणे योग्य ठरू शकते. रडणे ही समस्या नसते. अनेकदा रडण्यामागची न ऐकलेली भावनाही समजून घेण्याची गरज असते. म्हणूनच पुढच्या वेळी डोळ्यात अश्रू आले तर स्वतःला मी कमजोर आहे असे म्हणण्याऐवजी थोडं थांबा आणि विचारा, माझे मन मला नेमके काय सांगत आहे. कदाचित त्या अश्रूंमध्ये तुमच्या मनाचा एखादा महत्त्वाचा संदेश दडलेला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. एक छान अशी पोस्ट मला ही आली होती आणि मला ती वाटली तुमच्यासोबत शेअर करावी, कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असंच काही ना काही घटना घडत असतात आणि कधीकधी असंच आपोआप डोळ्यात पाणी यायला लागते. काही विचार करून ना डोळ्यात अशा अश्रू येतात. तर मला असं वाटलं की हे शेअर केलं पाहिजे, म्हणून मी हे शेअर केलं. तर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.